नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काय असतं, घरात शिजवायला काहीच नसलं की बिचारी घरातली गृहिणी असते, जे काय घरात खाद्यपदार्थ असतात त्याच्यापासून कोंड्याचा मांडा करणं म्हणतात, तसं काहीतरी करते. चण्याची डाळ असेल तर त्याच काहीतरी कर, किंवा काहीच नाही तर पिठलं भाकरी, पिठलं भात वगैरे, मिरचीचा ठेचा. म्हणजे भुकेला आधार मिळाला पाहिजे, या पलीकडे स्वादिष्ट पदार्थ पक्वान्न होऊ शकत नाही. ही जी अवस्था असते, तशीच अनेकदा माध्यमांमध्ये, पत्रकारितेमध्ये बातमीदार, पत्रकार, संपादक यांच्यावर वेळ येत असते. काहीच घडत नसेल मोठं महत्वाचं, तर मग बातम्या आणायच्या कुठून? बरं, तुम्ही वाचकाला, श्रोत्याला, चॅनेलवाले असतील तर त्यांच्या प्रेक्षकाला असं सांगू शकत नाही, व काल काही विशेष सांगण्यासारखं घडलं नाही. आणि वर्तमानपत्राची अवस्था आमची तर वेगळी होती. रात्री एकदा छापून टाकलं की दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चिंता नसायची. अगदी युद्धकाळ वगैरे असायचा, त्या विशेष आवृत्ती काढली जायची. पण अन्यथा आज रात्री छापले, त्याच्या पुढची बातमी लोकांना हवी असेल तर ती 24 तासानंतर छापलेल्या वर्तमानपत्रातून मिळायची. पण आजकाल किंवा साधारणतः गेल्या 2 दशकामध्ये हे जे 24 तास चॅनेल किंवा ऑनलाईन वगैरे सुरू झाले, त्यामुळे क्षणाक्षणाला बातम्या नव्या हव्या असतात लोकांना. आणि ज्यांना बातम्यांची चटक लागलेली असते त्यांच्यासाठी तर सतत नवीन बातमी द्यायला लागते. त्या काय तो सिंदबाद काय कुठच्या गोष्टीमध्ये आहे ना, तो बादशाह असतो, तो नवी काय ती राणी शोधून आणतो, बेगम, आणि तिला अट काय घातलेली असते की तिने रोज रात्री नवी गोष्ट सांगितली पाहिजे, नाहीतर तिचं मुंडकं उडवून टाकणार, दुसरी राणी आणणार, दुसरी पट्ट राणी काय ते आणणार. तर आजकाल पत्रकारांची दुर्दशा तशी झालेली आहे. आणि त्यामुळे नवीन काय करायचं, तर आज हिरवी मिरची घालून फोडणी टाकली आणि बेसन ओतलं की झालं, थोडा सुका झुणका कर किंवा थोडं बोल पिठलं कर, अशी जी अवस्था असते तशी आहे. त्यामुळे जे स्टॉकमध्ये पडलेले सब्जेक्ट आहेत, विषय आहे, सुप्रीम कोर्टात शिंदे ठाकरे केस चालू आहे, नसेलच तर मग 2 राष्ट्रवादींचं मनोमिलन आणि विलिनीकरण, तेही न होत असेल तर मग तुमच्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं भांडण, फडणवीस दिल्लीला गेले की एकनाथ शिंदे दरेगावी गेले, हा प्रकार चालू असतो. शिळ्या कढीला ऊत आणणं. आणि त्यामधला एक पदार्थ म्हणजे अधूनमधून काहीच होत नसेल तर मग देवेंद्र फडणवीस यांना आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून उचलणार आणि दिल्लीत घेऊन जाणार. गेली 2 वर्ष तरी, म्हणजे विधानसभेच्या निवडणुका संपून फडणवीस परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून सलग जवळजवळ 20-22 महिने फडणवीस दिल्लीला कधी जाणार हे अधूनमधून फोडणीला टाकलेल्या शिळ्या कढीचा प्रकार असतो. तसा परत एकदा सुरू झालाय. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की त्यांना अगदी आरंभीच्या काळात फडणवीसांना आता भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करणार आणि दिल्लीला नेणार. अरे, एवढं साधं सरळ असतं. तर एक गोष्ट लक्षात घ्या की 2024च्या जून महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये महाराष्ट्रात त्या महायुतीचं सर्वोच्च नेता म्हणून नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांचा पराभव झाला होता, कारण महायुतीचा पराभव झाला होता. भले ती निवडणूक किंवा तेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्ष नेते म्हणून करत असतील, पण तरीही महाराष्ट्रातली सगळी सूत्र राजकारणाची आणि महायुतीची आणि भाजपची फडणवीस चालवतात. हे कधीही लपलेलं नव्हतं, कधीही लपलेलं नव्हतं. सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. सगळ्यात जास्त जागा भाजपने विधानसभा, लोकसभेच्या लढवलेल्या आहेत.
जे शिंदेचं सरकार झालं त्यामध्ये सुद्धा एकट्या फडणवीसांकडे 6 महत्वाची खाती होती. ऊर्जा असेल, अर्थ असेल, गृह असेल, अशी 5-6 महत्वाची खाती एकट्या फडणवीसांकडे होती, नुसती भाजपकडे नव्हती. आणि अशा रीतीने भाजपचा किंवा महायुतीचा पराभव झाला तेव्हा फडणवीसांनी ती जबाबदारी स्वीकारली होती. आणि आता मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो आणि पक्षाचं काम करतो. राज्यामध्ये लवकरच 5-6 महिन्यात विधानसभा निवडणुका येत आहेत, तेव्हा मला पक्षाने सरकारी जबाबदारीतून, वैधानिक जबाबदारीतून मुक्त करावं अशी मागणी खुद्द फडणवीसांनी केली होती. पण पक्षाने आणि पक्षाच्या हायकमांडने ती मागणी साफ फेटाळून लावली. त्यानंतर विधानसभा झाल्या. विधानसभेचं सगळं नेतृत्व फडणवीसांनी केलं. सगळ्यात मोठा पक्ष नव्हे ते रेकॉर्ड ब्रेक आमदार फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपचे निवडून आले, महायुतीचे निवडून आले. मग फडणवीस मुख्यमंत्री होणार की एकनाथ शिंदे कायम राहणार याचा घोळ घातला गेला. पण बाजू साफ होती, फडणवीसच मुख्यमंत्री होणार होते आणि तेच मुख्यमंत्री झाले. यानंतर मग परत आता त्यांना अध्यक्ष करा, रे कशाला करा. मला एका मराठी उपग्रह वाहिनीच्या चॅनेलवर सगळ्या त्यांचं संपादक मंडळ असतं त्यांच्याशी गप्पा करायचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्यासाठी मी गेलो होतो. तिथे एका तरुण पत्रकाराने मला हा प्रश्न विचारला की भाजपला कोणीच हरवू शकणार नाही का. तर तेव्हा मी त्याला असा प्रश्न उलटा विचारला की तुझ्या थोबाडीत कोणी मारू शकणार नाही का. तो अवाक झाला, माझ्या थोबाडीत कशाला मारायचं. म्हटलं एक्झॅक्टली हाच प्रश्न आहे. तुम्हाला भाजपला हरवायचंय, कशाला हरवायचं याचं उत्तर आहे का तुमच्याकडे. भाजपला हरवू शकेल एवढा सामर्थ्यवान कुठला पक्ष महाराष्ट्रात किंवा देशात आहे का. नसेल तर भाजपला हरवायच्या याची घाई पत्रकारांना का लागली आहे. तुम्हाला खळबळजनक बातमी पाहिजे, एवढ्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, अगदी या गेल्या आठवड्यातली गोष्ट, एका हिंदी युट्यूबरशी माझी पॉडकास्ट चालू होते. त्याच्यात त्याने भाजपची जी नवी राष्ट्रीय टीम आलेली आहे, नवीन नितीन या राष्ट्रीय अध्यक्षाची जी नवी टीम आलेली आहे त्याबद्दल बोलताना याच्यावर झेंझी आंदोलनाचा किंवा कॉक्रोच आंदोलनाचा किती प्रभाव आहे वगैरे वगैरे असा त्यांनी प्रश्न विचारला होता. तेव्हा मी त्याला पहिल्यांदा सांगितलं की तुमच्या डोक्यात जे राजकीय पूर्वग्रह आहेत ते बाजूला ठेवा. आउटडेटेड झालेल्या राजकारणाच्या विश्लेषणाच्या कल्पना आणि पूर्वाग्रह बाजूला ठेवा आणि नव्या परिस्थितीमध्ये नव्या युगाचं जे राजकारण चालू आहे त्याकडे बघा. तो म्हणाला म्हणजे काय. म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणामध्ये मीडियाची नको तितकी लुडबुड झालेली आहे. जणू काय माध्यमांना खळबळजनक बातम्या पाहिजेत, तेवढ्यासाठी सगळ्यांनी आपले पक्ष चालवावेत, आपल्या पक्षाचं राजकारण आणि धोरण ठरवावं, निर्णय घ्यावेत, अशी पत्रकारांची एक भ्रमिष्ट समजूत झालेली आहे. पण निदान भारतीय जनता पक्ष जेवढा मी ओळखतो किंवा अभ्यासतो तो एक पक्ष तरी इतका निश्चित आहे की तो वृत्तवाहिनीप्रमाणे, न्यूज चॅनेल प्रमाणे किंवा एखाद्या मीडिया हाऊस किंवा आउटलेट प्रमाणे आपलं राजकारण चालवत नाही. ते न्यूज चॅनेल चालवत नाही. जसं न्यूज चॅनेलमध्ये एखादं डिबेट डिस्कशन चालू असतं आणि मग काहीतरी मोठी घटना घडली की ते डिबेट बाजूला ठेवून ब्रेकिंग न्यूज म्हणून ती घटना दाखवली जाते आणि 2-3 मिनिटं ते सांगून परत डिबेटकडे वळलं जातं. हा जो चॅनेल चालवण्याचा किंवा बातमीदारी चालवण्याचा प्रकार आहे तो भारतीय जनता पक्षात नाही. किंबहुना कुठल्याही राजकीय पक्षामध्ये मीडियाच्या बातमीसारखं पक्षाचं स्वरूप असता कामा नये. पक्षाची ध्येय, धोरणं, भूमिका, संघटनात्मक स्वरूप या सगळ्या गोष्टी, ह्या एक पक्ष ही स्वतंत्र संघटना आहे, तिची काही ध्येय धोरणं आहेत, तिची काही घटना आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तो पक्ष चालवला गेला पाहिजे. त्याचा कार्यक्रम, त्याचं आचरण हे सगळं स्वतंत्र असलं पाहिजे. वेळोवेळी धरसोड केल्यासारखं पक्ष चालवता येत नाही आणि चालवला तर राहुल गांधींनी काँग्रेस काय करून टाकलेली आहे ते बघा, मग तुम्हाला कळेल.
मी राहुल गांधींवर टीका करण्यासाठी हे बोलत नाही. काँग्रेस पक्षाचं धोरण काय हे राहुल गांधींच्या त्या क्षणी डोक्यात येईल ते असतं, आणि त्यामुळे त्यांचा पक्ष जो बारगडत गेलाय त्याचं मुख्य कारण राहुल गांधी आहे. बाकी पक्षासमोर कुठलीही विचारधारा नाही, कुठलंही धोरण नाही, कुठलाही अजेंडा नाही. तुम्हाला आठवतं ज्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते, 2010 वगैरे असेल किंवा 2011-12 असेल, त्यांनी एक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर त्याला रोख लावणारा एक आदेश जारी केला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तयार झालेला अध्यादेश, त्याच्यावर फक्त राष्ट्रपतींची सही होणं बाकी होतं. अशा वेळेला त्यावर काहूर माजलं होतं. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की ज्या व्यक्तीला 2 वर्षापेक्षा काही कमी किंवा 6 महिन्यापेक्षा कमी शिक्षा असेल तर गोष्ट वेगळी, पण 2 वर्षापेक्षा अधिकची शिक्षा झालेली असेल तर त्याने अपील केलं वरच्या कोर्टामध्ये, तरीही त्याची निवडणूक रद्द झाली पाहिजे आणि त्याला क्लीन चिट मिळेपर्यंत त्यांनी परत निवडणूक लढवता कामा नये, असा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. त्या निर्णयाला स्थगिती देणारा अध्यादेश मनमोहन सिंग सरकारच्या मंत्रिमंडळाने संमत केला होता. फक्त राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची सही व्हायची बाकी होती. पण इतक्या त्यावर काहूर माजलं, विरोधी पक्षाकडून टीका झाली, आणि त्यामुळे राहुल गांधींनी एक पवित्रा घेतला की हा अध्यादेश फडतूस आहे, तो फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे माध्यम प्रमुख अजय माकन हे दिल्लीमध्ये प्रेस क्लबची पत्रकार परिषद घेत होते आणि मोठ्या तावातावाने त्या अध्यादेशाचं समर्थन करत होते. अचानक कुठून तरी राहुल गांधी त्या पत्रकार परिषदेत येऊन टपकले आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. त्या प्रश्नामध्ये एकच प्रश्न होता की बाबा या अध्यादेशाचं खरंच काय, तोंडाला फुलीस आहे, मूर्खपणासारखा जो अध्यादेश आहे तो फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकून द्या. आणि राहुल गांधी उठून निघून गेले 2 ते 3 मिनिटांमध्ये. त्या 3-4 मिनिटाच्या आधी जे अजय माखन त्या अध्यादेशाचं तावातावाने समर्थन करत होते, त्यांना मग पत्रकारांनी विचारलं, तुम्ही आधी राहुल गांधी येण्याच्या आधी जे बोलत होता, आता तुमची काय भूमिका आहे? ते म्हणाले राहुल गांधींनी सांगितलं ती भूमिका आहे, हा अध्यादेश फडतूस आहे, तो फाडून फेकून दिला पाहिजे. या एका गोष्टीवरून तुमच्या लक्षात येईल की काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरण, विचारधारा, भूमिका, अजेंडा काय आहे, तो राहुल गांधींच्या डोक्यात त्या क्षणी असेल तो आहे, तो आत्ता आहे, तो थोड्या वेळानं नसेल, आणि थोड्या वेळानं असेल तो उद्या नसेल. ही जी भूमिका आहे त्याप्रमाणे बातम्या चालू शकतात, पण त्याप्रमाणे एखादा पक्ष चालू शकत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हा जर चॅनेल प्रमाणे किंवा बातमी प्रमाणे चालणार नसेल तर त्याला दीर्घकालीन धोरण ठरवून जावं लागतं. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, ते बातम्यांनी बदलले जाणार नाहीत किंवा बातम्यांच्या हेडलाईनसाठी बदलले जाणार नाहीत. त्यांचं मुख्यमंत्रीपद किंवा त्यांचं दिल्लीत जाणं किंवा त्यांना पक्षातून बाजूला करणं, या सगळ्या गोष्टी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार, अजेंड्यानुसार ठरवल्या जातील, आणि त्या तात्पुरतं काहीतरी साध्य करायचं म्हणून असणार नाही. त्या सगळ्या भूमिका या पक्षाच्या दीर्घकालीन वाटचालीच्या दृष्टीने बारीक बारीक विचार करून ठरवल्या जातात. आणि म्हणून मग फडणवीस दिल्लीला जाणार, ही जी अवई उठे ती बोगस कुठे आहे ते लक्षात घ्या. मी या विषयाचं शीर्षक दिले की तोपर्यंत फडणवीसांना दिल्लीचे दरवाजे बंद आहेत याचा अर्थ समजून घ्या. त्यांनी केंद्रीय मंत्री व्हावं, पंतप्रधान व्हावं, अशी त्यांच्या अनेक चाहत्यांची इच्छा असेल, पण म्हणून पक्ष असे निर्णय घेत नाही की तुमच्या मागे किती लोक आहेत. पक्ष हा अशा बदलामुळे टिकून राहील का आणि अधिक त्याची भरभराट होईल का, या सगळ्याचा विचार करून भारतीय जनता पक्ष संयुक्तपणे निर्णय घेतो. अचानक डोक्यात आले आणि म्हणून सगळं काही बदललं असं होत नाही. मग फडणवीसांसाठी खरोखरच दिल्लीचे दरवाजे बंद आहेत का? बिलकुल नाही.
भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीनुसार चालणारा पक्ष आहे. त्यामुळे लोकांच्या मनात असेल, भाजपच्या मनात असेल तर फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात, दिल्लीला जाऊ शकतात. नरेंद्र मोदी सुद्धा पंतप्रधान पदाचे उमेदवार कसे झाले आठवतं तुम्हाला? 2013 मध्ये जेव्हा गोव्यामध्ये पक्षाच्या महासमितीची म्हणजे प्रतिनिधी सभेची बैठक चालू होती, त्यामध्ये हा विषय आला आणि त्यामध्ये भाजपच्या प्रचंड संख्येच्या समर्थकांनी जोर जोरात घोषणा करून आम्हाला मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत हवेत अशी मागणी करण्यात आली. तेव्हा नेतृत्वाला सुद्धा तो दबाव मान्य करावा लागला, कारण लागोपाठ लोकसभेच्या 2 निवडणुका अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गमावलेल्या होत्या. 2004 मध्ये वाजपेयींचं वय झालेलं होतं, ते बाजूला होणारे उघड होतं आणि त्यांच्या जागी पक्षाची सूत्र जवळजवळ सर्वच्या सर्व ही लालकृष्ण अडवाणींच्या हाती आलेली होती. पण 2004च्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आपल्या 180 वगैरे 85 जो काय आकडा होता तो टिकवता आला नाही आणि तो इतका खाली आला की त्यापेक्षा काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला. 4-5 खासदारांचा फरक असेल. 140 वर भाजप आला होता आणि 146 सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पोहोचली होती. परत एकदा 2009 मध्ये अडवाणीच भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते होते, पण तरीही भाजपची घसरगुंडी झाली आणि भाजप 140 वगैरे काय होता तिथून आणखी घसरून 112 पर्यंत खाली आला. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की जर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या तळागाळापासून एकूणच व्यापक कार्यकर्त्यांच्या डोक्यात असं गणित असेल की आम्हाला फडणवीस पंतप्रधान पाहिजे तर तो बदल स्वीकारला जाईल. पण अन्यथा बातम्या रंगवल्या गेल्या किंवा धडपडाने दबावगट निर्माण केले म्हणून पंतप्रधान पदावर फडणवीस जाऊ शकत नाही किंवा दिल्लीत सुद्धा जाऊ शकत नाही. पण मग ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांचा दबदबा 2012, 13, 15 या कालखंडामध्ये होता तसा दबदबा असेल तर फडणवीस यांना पंतप्रधान म्हणून आणि दिल्लीतलं एक वरिष्ठ नेतृत्व म्हणून भाजपलाही स्वीकारावं लागेल. पण मोदींनी गुजरातमध्ये असा काय चमत्कार केला होता? 2001 ला अचानक मुख्यमंत्री झालेले नरेंद्र मोदी हे दंगलीमुळे आणि बऱ्याच हिंदू मुस्लिम दंगलीमुळे आणि वेगवेगळ्या कारणांनी बदनाम झाले होते, बदनाम करण्यात आले होते. जगभरचा सगळा मीडिया आणि लिबरल्स मोदी विरोधात उभे ठाकलेले होते. त्यावर मात करून फडणवीसांनी आपला मोदींनी आपल्या सकारात्मक भूमिकेतून गुजरात हा भाजपच्या मागे एक गठ्ठा उभा केला. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भाजपने 2002च्या निवडणुका जिंकल्या, 2007च्या निवडणुका जिंकल्या आणि 2012च्या निवडणुका जिंकल्या. मोदींसमोर गुजरातमध्ये भाजपला कोणी आव्हान देऊ शकत नाही अशी परिस्थिती आणली. पण त्याच वेळेला जे गुजरातचं विकासाचं मॉडेल त्यांनी निर्माण केलं त्याचा गवगवा देशभर होत गेला आणि त्याच्या परिणामी थकलेले वय सरकलेले अडवाणी यांना बाजूला करून मोदींना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणावं असं देशभरच्या बहुतांशी भाजप कार्यकर्त्यांना वाटायला लागलं. त्यातून मोदी हे नाव पुढे आलं. फडणवीस यांना अजूनही महाराष्ट्रामध्ये एक हाती भाजपची सत्ता आणावी एवढी ताकद गोळा करता आलेली नाही. आज सुद्धा मित्र पक्षांच्या मदतीने फडणवीस मुख्यमंत्री आहेत. भाजप हा महाराष्ट्रात इतका ताकदवर झाला पाहिजे की फडणवीस वगळता महाराष्ट्रामध्ये इतर पक्षांना किंवा इतर नेत्यांना वाव नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तरच फडणवीस यांना दिल्लीसाठीचे दरवाजे उघडतील. मोदी तुम्हाला आठवत असेल 2017ला पंतप्रधान होते, पण गुजरात हातचा निसटतो असं दिसल्यानंतर मोदींनी पंतप्रधान असतानाही
गुजरातमध्ये 27 जाहीर सभा प्रचारासाठी घेतलेल्या होत्या. पण गुजरात ही आपली मूळ भूमी आहे, तिथे आपली पाळमुळं रुजलीत, तिथे आपण अजूनही भक्कम आहोत हे मोदींना 2017 मध्ये दाखवावं लागलं. मोदी वगळता गुजरात नाही. तसंच फडणवीस बाजूला करून महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही असा दबदबा जेव्हा फडणवीस निर्माण करतील तेव्हाच त्यांच्यासाठी पंतप्रधान पदाचे दरवाजे खुले होतील. काही प्रमाणात ती परिस्थिती आज योगी आदित्यनाथ यांनी निर्माण केली. अमित शहानी मोदींचा असिस्टंट म्हणून, सहकारी म्हणून ज्या प्रकारे देशाचा कारभार चालवून दाखवलाय त्यामुळे तेही स्पर्धेत आहेत. आणि आदित्यनाथ आणि अमित शहा या दोघांच्या स्पर्धेत फडणवीस यांचं नाव घेतलं जातं ही सुद्धा थोडकी गोष्ट नाही. पण म्हणून मीडियामधल्या बातम्यांना कितीही उताडला म्हणून फडणवीस दिल्लीला जाण्याची बिलकुल शक्यता नाही जोपर्यंत महाराष्ट्रात भाजप हा सर्वव्यापी आणि स्वबळावर देखील बहुमत आणणारा पक्ष होत नाही तोपर्यंत फडणवीसांसाठी दिल्लीचे दरवाजे भाजपमध्ये तरी बंद राहतील. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.